शुंभाने त्यांच्यावर शक्तिबंध अस्त्राचा प्रहार केला आहे। त्या बालरूपात आहेत। त्यांची शक्ती जर क्षीण झाली तर महिषासूर त्यांना बंदी बनवेल। मी तुम्हाला आधीच सांगितलंय, या प्रसंगात तुमची भूमिका केवळ तुळजेला सावध करण्याची आहे। तिच्या मार्गात तुम्ही हस्तक्षेप करू नका। परंतु त्यांच्या समोर असलेला धोका आम्हाला दिसतो आहे। तर आमच्यातला कोण बी जाणार नाही विद्या आणायला, तूच जा आणि घेऊन ये। शक्तिबंध अस्त्र ज्यापासून वाचण्यासाठी तू हे रूप धारण केलंस तेच अस्त्र आता तुझ्या समोर आहे। शुंभा, अजूनही वेळ गेलेली नाही। हे अस्त्र वापरू नकोस। वेळ तर तू बदललीस, आता केवळ तू परिणाम पाहायचेस। ओम स्तंभे स्तंभे दैवी शक्तीं बंधामी। हे स्पंदन शक्तिबंध अस्त्राचं आहे। तुळजा, स्वामी, शेष, तुम्हाला देखील हे जाणवत आहे का? देवी, प्रभू योग निद्रेत असूनही त्यांच्या चित्तात काहीतरी तीव्र स्पंदन निर्माण झालं आहे। नाही, हे केवळ एखादं स्वप्न नाही। त्यांच्या या अवस्थेत आम्हाला जाणवत आहे की सृष्टीचं एखादं मोठं परिवर्तन होणार आहे। तुळजा, तुळजेशी संबंधित काहीतरी घडत आहे आणि चातुर्मासाच्या त्या दिव्य पोतीवर देखील संकट आलं आहे। मग ही अस्वस्थता योगनिद्रेच्या पलीकडची आहे। होय, सृष्टीचं पालन करता जर अशा प्रकारे अस्वस्थ झाला तर त्यामागे कारण देखील तितकंच गंभीर असणार। तुळजेवर जर संकट आलं तर त्याची चाहूल वैकुंठापर्यंत येणारच। परंतु नेमकं काय घडत आहे?
ही पण भांडी घास आणि पटपट हात फिरव जरा त्या भांड्यांवरनं. दिसभर काय एकच काम करायचं आहे काय? नाही आत्याबाई, मी करते. नुसतं करते म्हणू नगस, कर पण. घरामध्ये ढीग भांडी पडल्यात, जरा पटपट पटपट आवर हे घास. अगं सकू, अगं तू इथंच. तुझ्या जावा माहेरी गेल्या ना ब? वय, त्या गेल्या. मग तू नाही गेलीस? ते म्या. अगं कुठं जाईल ती? तिला कुठं माहेर आहे तवा? अगं अगं अनाथ आहे बिचारी. तिला माहेर नाही का नातलग नाहीत. ज्याचं एकटं असतंय त्याचं आयुष्य खरंच करंट बघ. अहो असं नका बोलू, तुम्ही आहे की तिच्यासाठी. अगं मी हायच, पण माहेर म्हणजे कसं माहेर असतं बघ. अगं माहेर म्हणजे फक्त तिथं लाड होत नाही, तिथं लेकराला माणूस बनवलं जातं, त्याच्यावर संस्कार केले जातात. आता जिला माहेरच नाही तिच्यावर कोण संस्कार करील? आता हीच बघ. अगं लग्न झाल्यापासून एकूण एक गोष्ट सांगावी लागते. आता हिची आई असती किंवा कोणी मोठं माणूस असतं घरात, तर हिला पण 4 चांगल्या गोष्टी शिकवल्या असत्या की नाही. पण त्यासाठी पण नशीब असावं लागतं ना. बरं मी निघते, मला उशीर होतोय. वय वय, अगं खरंच तू लई नशीबवान आहेस बघ, तुला माहेर आहे ते. समद्यांचं नशीब नसतं तसं. बर तू निघ निघ, उगाच बाहेरची माणसं तुझी वाट बघत असतील. हा. बसलीस काय आसवं ढाळत? हा, पटपट हात चालव. वय आत्या. काय आत्या बाई, जरा भांडी बघू कशी घासलीस ती. अरे देवा, ही भांडी घासलेली समजायची. छी. छे. तू अशी ऐकायची नाहीस. हो? घास, आतापासून समधी भांडी परत घास. प्रत्येक भांड कसं लक 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 करायला पाहिजे. जोपर्यंत माझ्या समध्या भांड्यासनी चमक येत नाही तोपर्यंत हात थांबला नाही पाहिजे. लाग कामाला. अखेर आपण जिंकलो. तुळजाला वाटलं की हे बालरूप धारण केल्यानंतर ती आम्हाला भ्रमित करेल, पण ती स्वतःच आपल्या जाळ्यात अडकली असुरिका. तिची शक्ती पूर्णपणे क्षीण झालीये. आता ना ती आपल्याला रोखू शकते ना ती पोथी वाचवू शकते. तुळजा आपल्या हाती आली, आता ती पोथी सुद्धा आपल्या हातात लवकरच येईल. थांबा महादेव, हे तुमचं दायित्व नाही. परंतु आदिशक्ती, तुळजा संकटात आहेत. शुंभाने त्यांच्यावर शक्तिबंध अस्त्राचा प्रहार केला आहे. त्या बाल रूपात आहेत. त्यांची शक्ती जर क्षीण झाली तर महिषासूर त्यांना बंदी बनवेल. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, या प्रसंगात तुमची भूमिका केवळ तुळजेला सावध करण्याची आहे. तिच्या मार्गात तुम्ही हस्तक्षेप करू नका. परंतु त्यांच्या समोर असलेला धोका आम्हाला दिसतो आहे.
तर आम्ही शांत कसे राहू? तुम्ही तुळजावर विश्वास ठेवला पाहिजे. ती ज्या मार्गाने चाललीये त्याचा प्रत्येक टप्पा तिने विचारपूर्वक निवडलाय. म्हणजे आम्ही काहीच करायचं नाही? आता नाही, आता फक्त तिच्यावर विश्वास ठेवा. असुरिका, चल महालात जाऊ आणि ती पोथी हातात घेऊ. पण महालात तिचे लोक असतील, तिचे भक्त, तिचे रक्षक. ते आपल्याला सहज आत येऊ देतील? म्हणूनच या तुळजाला आपल्या सोबत घेऊन जायचंय. तुळजाला? हो, तुळजाला या अवस्थेत पाहून तिचे भक्त सुद्धा आपल्या विरोधात उभे राहणार नाही. उलट तिचे प्राण वाचवण्यासाठी मागे हटतील. म्हणजे तिचीच अवस्था आपल्या मार्गातील कवच बनेल. अगदीच. चल. खरंच इतकी शक्तिशाली देवी आणि ती माझ्या हातात. असुरिका, विसरू नकोस, हे ब्रह्मदेवांनी दिलेलं अस्त्र आहे. त्याचा वार कधीच व्यर्थ जात नाही. तुळजा, आजपर्यंत तू अनेकदा आम्हाला पराभूत केलंस, परंतु आज तुझा खेळ संपला. असुर नरेशांना जेव्हा कळेल की तुळजा अशक्त झाली आणि आमच्या हाती लागली, तेव्हा त्यांचा आनंद पाहण्यासारखा असेल. चल. आदिशक्ती, कितीही मनाला संभवायचे झाले तरी तुमचे म्हणणे आम्हाला पटणारे नाही. काय ग सखू, झाली काय भांडी? वय एवढी 4-5च राहिली आहेत, ही झाली की मग झाली. अख्खा दिवस एवढं एक काम करण्यात घालवल्यास बघ. बरं राहू दे, मला लई भूक लागल्या. जा आतमध्ये आणि जेवणाचं काय ते बघ. वय ही राहिलेली भांडी घासते आणि लगेच जेवणाचं बघते. अगं सोड म्हणलं ना. अव नग आत्याबाई, म्या करते. मी सांगितलेलं ऐकायचं नाहीये काय? बर, तुम्ही म्हणताय तसं. जा. भांडी. अरे देवा, हा दमले रे बाबा. ऐ ग, एवढी भांडी. आत्या, हा? अगं हे काय? आणि तू का भांडी घासायल्यास? अरे अरे, तू हे समजा बघायला नका पाहिजे होतस. अगं आत्या, हे काय बोलतेस तू? हे बघ, माझ्या पायी तू सखूला काय बोलू नकोस. सकून काय केलं आता? अरे तू काल तिला बोललास, तिच्या मनात राग होता. हे बघ, ही समधी भांडी तिनं घासून घेतली माझ्याकडून. खरं तर मी तुला सांगणं चुकीचं आहे. हे बघ, उगाच माझ्या पायी तुमच्या घरात भांडण नको. मी तुझे हात जोडते. सखूला काय बोलू नकोस बाबा, सखूला काय बोलू नकोस. अगं आत्या, तू हात वगैरे जोडू नकोस. तू आधी शांत हो. मी आहे इथं, तुला कोण काय करणार नाही. नाही पण तरी मी, हे बघ, तू सखूशी भांडू नकोस. आत्या थांब जरा. ऐक सकू, ऐक माझं बाळ. आला तुम्ही? हे काय केलीस तू? काय? आत्याला भांडी घासायला सांगितलीस? काय? म्या? अव ही भांडी तर म्या घासलीत. पुन्हा तेच? अव खरंच सांगते, ही समधी भांडी म्याच घासली होती आणि 4-5 भांडी राहिली होती म्हणून आत गेले. बस. लक्ष्मी,
या समयी माझ्या प्रासादात तुझं अभिनंदन करण्यासाठी आज अखेर नियतीने तुझ्या विजयाचा मार्ग खुला केला आहे. कसला विजय? मी पाताळातून तुळजेच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. तिने जरी आपल्याला भ्रमित करण्यासाठी बालरूप धारण केलं असलं तरी जेव्हा शुंभाने तिच्यावर शक्तिबंद अस्त्राचा प्रहार केला तेव्हा तिची शक्ती क्षीण झाली आणि ती मूर्छित झाली. याचा अर्थ आता तुळजा माझ्या अधीन होणार? हं? अद्याप नाही, परंतु आता तिला अंकित करण्यापासून तुला कोणीही रोखू शकत नाही. तीनही लोक जिच्या समोर नतमस्तक होतात ती तुळजा आता माझ्या समोर उभी असेल असहाय्य. परंतु त्या तुळजेकडून मला माझ्या अपमानाचा देखील प्रतिशोध घ्यायचा. घे, तू तुझ्या अपमानाचा प्रतिशोध घे आणि मी माझं इप्सित साध्य करेन. म्हणजे इतका प्रदीर्घ काळ जे स्वप्न मी पाहिलंय त्याची पूर्तता होईल. तुळजा जेव्हा माझ्या समोर येईल तेव्हा सगळ्यात आधी मी तिला तिचं बालिका स्वरूप सोडून तिच्या मूळ रूपात यायला प्रवृत्त करेन. मग मला जिची आसक्ती आहे ती तुळजा माझ्या समोर उभी असेल. मी तिच्याशी विवाह करेन आणि त्यानंतर तुळजाचा दैवी अंश आणि माझं आसुरी रक्त यांचा संयोग होऊन एका नव्या दैवी असुर वंशाची निर्मिती होईल. हेच आहे माझं ध्येय, हे आहे माझं साध्य. म्हणजे आजपर्यंत तू केलेले प्रयत्न आता फळाला येणार तर. आणि आता तुळजाची तिच्या नियतीपासून सुटका नाही आणि माझ्या लालसेपासूनही नाही. मागच्या वेळी पण तू हेच केलंस आणि आज पुन्हा त्यांनाच खोटं ठरवायलास. आवा खरंच म्या तू खोटे आहेस सकू, खोटी. म्या म्या खोटी? तुला नाती म्हणजे काय असतं हे तुला कधीच कळणार नाही. आवा तुम्ही काय बोलताय? कारण तुझं स्वतःच असं कोणच नाही. ना आई, ना बा, ना माहेर. अनाथ आहेस तू सकू, अनाथ. म्हणून तुला आपल्या माणसांची किंमत कधीच कळाली नाही. ज्यांनी तुला या घरात जागा दिली आज त्यांच्यावर संशय घ्यायचा. आत्याबाईंना कुठे ठरवायचं. आवा माझा खरंच तसा हेतू नव्हता. पण केलंच ना तू. मला वाटलं या घरात तू आपलंच केलं आहेस, पण आज कळलं घरात राहणं आणि घरचं होणं यात किती फरक असतो. आवा माझं ऐकून तरी घ्या. मला काय ऐकायचं नाही. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आवा चल आत्यात. अर्पण ही भांडी. ते सगळं राहू दे, तू चल. एक पाऊल पुढे टाकू नका. देवीला आमच्याकडे सोपवा. देवी तुळजा तुळजा माझी तुळजा. अहो काय केलं तुम्ही तिला?
माझ्या देवींना काय केलं तर? थांब. आम्हाला चांगलंच ठाऊक आहे तू काय करणार आहेस ते. एक जरी चुकीचं पाऊल टाकलंस तरी तुझ्या तुळजा देवीला पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीस. थांबा, शस्त्र खाली करा. देवींना सोडा आणि तुम्हाला काय हवंय ते सांगा. आम्हाला जे हवंय ते स्पष्ट आहे. ज्या कार्यासाठी आम्ही आलो आहोत ते कार्य संपन्न करून आम्ही लगेच निघू. काय हवंय तुम्हाला? चातुर्मासाची दिव्य पोथी. ती तुम्हाला कधीच मिळणार नाही. ती मिळवण्यासाठी तुमच्या परवानगीची आम्हाला गरज नाही. तुमची तुळजा देवी आता आमच्या ताब्यात आहे. तेव्हा जास्त शहाणपणा करायचा प्रयत्न केलात तर काय होईल हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. असुरिका, तू इथेच थांब. आम्ही पोथी घेऊन येतो. तुम्हाला जे हवं ते घेऊन जा, पण माझ्या तुळजाला सोडा. तिने काय बिघडवलंय तुमचं? आता विनवणी करून काहीही होणार नाहीये. ती पोथी आम्ही घेऊन जाणार आणि ही तुमची तुळजा सुद्धा. आमच्या विरोधात उभं राहण्याची किंमत हिला मोजावीच लागेल. आम्हाला भ्रमित करण्यासाठी बालरूप धारण केलं होतं ना हिने. आता बघ कशी स्वतःच्या जाळ्यात अडकली ते. मिळाली. आपल्याला जे हवं होतं ते सगळं मिळालं. असुरिका, तारा, अगं काहीतरी कर. त्या माझ्या लेकीला घेऊन चाललाय तारा. मी फक्त अशी बसून बघू शकत नाही तारा. सोडा, माझ्या तुळजाला सोडा. तुळजा देवी, ही तर तुळजा आहे. ही तुळजा नाहीये. ही चातुर्मासाची पोथी नाहीये. तुळजा, तुझ्यावर चालवलेलं अस्त्र ब्रह्मदेवानी दिलं होतं आणि ते सहजासहजी व्यर्थ जाणार नाही. त्या अस्त्राचा वार झाल्यानंतर कोणीही वाचू शकत नाही. मग तू कशी काय वाचलीस? हे अशक्य आहे. हा ब्रह्मदेवांच्या अस्त्राचा अपमान आहे. अपमान? मी त्या अस्त्राचा अपमान केलेला नाही.
मी त्याचा वार सहन केला, त्याचा दाहही सहन केला, आणि तरीही मी वाचले. हे कसं शक्य आहे? ती जाणून घेण्याची वेळ अजून आलेली नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, माझ्या राज्यातून तुम्ही माझ्यावरच आक्रमण केलं, माझ्या महालात शिरलात, माझ्या लोकांना धमकावलं आणि माझ्या आईला इजा करण्याचा प्रयत्न केला. प्रश्न हा नाही की मी कशी वाचले, प्रश्न हा आहे की तुम्ही इथून कशा जाणार. शुंभा, आपल्याला आत्ताच्या आत्ता इथून निघावं लागेल. नाही, या तुळजाला आम्ही आता ती वेळ नाही. जी शक्ती आपल्या कल्पनेपेक्षा भयंकर आहे. आपला इथे शेवट होईल. शुंभा, चल. माझ्या भक्तांना स्पर्श करण्याची ही शेवटची वेळ होती. देवी, देवी शांत व्हा. देवी, असून कपटाने निघून गेले. तुम्ही शांत व्हा देवी, शांत व्हा. कशी शांत हो तारा? कारण महिषासुराचा शेवट हे तुमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शुंभा किंवा इतर असुर नाही, तिला शासन मिळेलच. तुमची शक्ती कमी करण्याचा ते प्रयत्न करत आहे, पण तुम्ही बालरूपातही हे निष्प्रभ ठरवलेलं आहे. शांत व्हा देवी, शांत व्हा. तुळजा, तुळजा. मला वाटलं तुला काहीतरी झालं. मला काहीच होणार नाही आई, तू निश्चिंत राहा. देवींची लीला खरोखर आघात आहे. त्यांनी संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आधीच शोधून ठेवला होता. पण देवी, हे सगळं काय झालं? ब्रह्मदेवांच्या अस्त्राचा वार होऊ नये, तुम्ही वाचलात कशा? त्याची एक गंमत आहे.